नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. मैत्री बालमनाशी नावाच्या पुस्तिकेत एक अगदी सोपी पण जबरदस्त प्रभावी कृती दिली आहे. ही कृती लहान मुलांना वाचायला शिकण्याच्या पहिल्या टप्प्यात खूप मदत करते, तीही चित्रांच्या मदतीने. चला तर मग बघूया की ही सोपीशी गोष्ट मुलांच्या वाचनाचा पाया कसा रचते. अक्षर ओळख होण्याआधी मुलं वाचायला कशी शिकतात? हा प्रश्न बहुतेक सगळ्याच पालकांना आणि शिक्षकांना पडतो, नाही का? म्हणजे अक्षरं कळायच्या आधी मुलं खरंच वाचू शकतात का? तर याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. चला या विषयात जरा खोलवर शिरूया. तर ह्यामागची जी मूळ कल्पना आहे ना, ती आहे चित्रवाचन. म्हणजे काय? तर चित्र बोलतात. हो, अगदी खरंय. जशी अक्षरं आपल्याशी बोलतात तशीच चित्रंसुद्धा मुलांशी बोलतात. खरं तर ती मुलांसाठी एक वेगळी भाषाच असते. त्यांचं पहिलं पुस्तकच म्हणा ना. अच्छा, मग हे चित्रवाचन म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल. सोपं आहे. चित्रात काय घडतंय, कोण कोण आहे, ते काय करत आहेत, हे सगळं समजून घेणं आणि त्याबद्दल सांगता येणं हेच ते कौशल्य. आणि खरं सांगायचं तर वाचनाच्या तयारीचा हा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. चला आता थिअरीमधून प्रॅक्टिकलकडे येऊया. ही ॲक्टिव्हिटी करायची कशी, त्यासाठी काय तयारी करावी लागेल, आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये, यासाठी काही खूप स्पेशल साहित्य लागत नाही. अगदी घरातल्या घरात गोष्टी जमवता येतात. आपल्याला काय हवंय? तर काही मोठी, रंगीत आणि स्पष्ट चित्र. समजा बाजाराचं, बागेचं, शाळेचं किंवा बस स्टॉपचं. त्यासोबत 3-4 कार्ड्सची एखादी छोटी गोष्ट. म्हणजे कसं, एक बी लावली, मग त्याला कोंब फुटला, मग रोप आलं, असं काहीतरी. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांची अशी पुस्तकं ज्यात चित्र मोठी आणि अक्षरं अगदी कमीत कमी असतील. ओके, तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती आपण वयोगटानुसार 3 भागांमध्ये विभागूया, म्हणजे सगळ्यांना सोपं जाईल. सगळ्यात आधी सुरुवात करूया आपल्या छोट्या दोस्तांपासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. या पहिल्या गटाचं नाव आहे ओळख. या वयोगटासाठी आपलं ध्येय अगदी साधं सोपं आहे. त्यांना फक्त चित्रात काय दिसतंय, त्या वस्तू, त्या व्यक्ती यांची नावं ओळखता आली पाहिजेत आणि सांगता आली पाहिजेत. बस फक्त ओळखण्यावरच आपला भर असेल. मग सुरुवात कशी करायची? अगदी सोपं. मुलांसमोर एखादं छानसं चित्र ठेवा. बागेचं असेल, प्राण्यांचं असेल, आणि फक्त एक प्रश्न विचारा. अरे वा, बघ बरं, या चित्रात काय काय दिसतंय? आता या वयातली मुलं आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तरं देणार नाहीत. ती एका शब्दात सांगतील, जसं की झाड, मुलगा, बॉल, कुत्रा. आणि हे अगदी बरोबर आहे. आपलं ध्येय काय आहे? तर त्यांना चित्रातल्या गोष्टी बरोबर ओळखता येतात की नाही हे पाहणं. बरं, आता ही झाली पहिली पायरी. याच्या पुढे काय? चला दुसऱ्या गटाकडे वळूया, म्हणजे 4 ते 5 वर्षांची मुलं. या गटाचं नाव आहे वर्णन. नावावरूनच कळलं असेल, इथे मुलं फक्त नावं सांगण्यापलीकडे जातात आणि चित्रात काय चाललंय याचं वर्णन करायला शिकतात. तर या गटासाठी आपलं उद्दिष्ट थोडं वेगळं आहे. आता त्यांना चित्रात काय चाललंय हे पूर्ण वाक्यात सांगायला शिकवायचं आहे. म्हणजे आता फक्त मुलगा असं नाही, तर तो मुलगा काय करतोय हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि साहजिकच आपलं उद्दिष्ट बदललं म्हणजे आपला प्रश्नही थोडा बदलेल, बरोबर? आता आपण विचारू, अरे बघ, चित्रातला हा मुलगा काय करतोय, किंवा ही भाजीवाली मावशी काय करत आहे बरं? आणि मग बघा गंमत, आता उत्तरं येतील ती पूर्ण वाक्यांमध्ये. तो मुलगा खेळतोय, भाजीवाली बाई भाजी विकतीये, किंवा पक्षी उडत आहेत. पाहिलं किती सहजपणे त्यांच्या भाषेचा विकास होतोय. शब्दांवरून ते वाक्यांकडे आले. आणि आता आपण येतोय शेवटच्या आणि सगळ्यात ॲडव्हान्स गटाकडे. 5 ते 6 वर्षांची मुलं. या गटाचे नाव आहे गोष्ट. आणि नावाप्रमाणेच इथे मुलं फक्त वर्णन नाही करत, तर तर्क लावतात आणि चित्रावरून एक छोटीशी गोष्टच तयार करायला शिकतात. तर या स्टेजवर आपलं उद्दिष्ट काय आहे? तर चित्रावरून एक गोष्ट तयार करायला शिकवणं आणि लॉजिकल विचार करायला शिकवणं. म्हणजे चित्रात जे काही दिसतंय ते का घडत असेल, या कापर्यंत मुलांना पोचवणं. इथे आपले प्रश्न असे असतील जे त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतील. उदाहरणार्थ, ह्या चित्रात सकाळ झालीये की संध्याकाळ, तुला असं का वाटलं? किंवा समजा चित्रात एक मुलगा पळतोय, तर आपण विचारू शकतो, अरे हा मुलगा का पळत असेल असं वाटतं? हे बघा, इथे किती छान फरक दाखवला आहे. मुलगा पळत आहे हे झालं वर्णन, म्हणजे जे डोळ्यांना दिसते ते. पण त्याची बस चुकली असेल किंवा तो कुत्र्याला घाबरून पळत असेल, हे झालं तर्क लावणं, म्हणजे जे दिसत नाहीये त्याच्या मागचं कारण शोधणं. हीच ती त्यांच्या विचारशक्तीने घेतलेली एक मोठी झेप आहे. आणि हो, याच वयोगटात अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. चित्राखाली जर एखादा शब्द लिहिला असेल, समजा बदक, तर त्या शब्दाकडे बोट ठेवून तो वाचून दाखवायचा. हे बघ, हे आहे बदक.
आणि हे असं लिहितात ब द क. या एका छोट्याशा कृतीने चित्र आणि छापलेला शब्द यांचा संबंध त्यांच्या डोक्यात पक्का होतो. तर मग या संपूर्ण कृतीतून आपल्याला काय मिळालं? या एका साध्याशा खेळातून मुलांचे नेमके कोणते फायदे होतात? चला ते आता थोडक्यात आणि मुद्देसूदपणे बघूया. सगळ्यात पहिलं, मुलं चित्रवाचन करायला शिकतात, म्हणजे चित्रांमधून अर्थ काढायला शिकतात. दुसरं, त्यांचा भाषिक विकास होतो. गर्दी, आनंद, भीती असे नवीन नवीन शब्द त्यांच्या डिक्शनरीत येतात. तिसरं, वाचनाची पूर्वतयारी होते. त्यांना हे कळायला लागतं की छापलेल्या अक्षरांना काहीतरी अर्थ असतो. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांची तार्किक विचार करण्याची शक्ती वाढते. ते प्रत्येक गोष्टीमागे का हा प्रश्न विचारायला शिकतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक चित्र स्वतःमध्ये एक अख्खी गोष्ट लपून बसलेलं असतं. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपलं मूल त्यातली कोणती गोष्ट शोधून काढेल. तर मग ही सोपी आणि मजेशीर कृती नक्की करून बघा आणि बघा त्यांच्या कल्पनाशक्तीला कशी नवी पंख फुटतात.